नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशसारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 3 कर्मयोग किंवा भगवत परायण कर्म। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 12 आणि 22 आणि 23। श्लोक नंबर 22 आहे, न मे पार्थास्ति कर्तव्यम् त्रिषु लोकेषु किंचन नानावाप्तम् अवाप्तव्यम् वर्त एव च कर्मणि। न मे पार्थास्ति कर्तव्यम् त्रिषु लोकेषु किंचन नानावाप्तम् अवाप्तव्यम् वर्त एव च कर्मणि। न नाही, मे माझे, पार्थ हे पृथापुत्रा, अस्ति आहे, कर्तव्यम कर्तव्य किंवा विहित कर्म, त्रिषु तिन्ही, लोकेषु लोकांमध्ये, लोकांमध्ये म्हणजे ग्रह लोकांमध्ये, किंचन काही सुद्धा, न काहीच नाही, अनवाप्तम गरज आहे, अवाप्तवम प्राप्त करण्यालायक, वर्ते मी करीत आहे, एव निश्चितच, च सुद्धा, कर्मणी नियत कर्मामध्ये। भाषांतर आहे, हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही, मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही, आणि तरी सुद्धा मी नियत कर्माचे आचरण करतो। भगवंत अर्जुनाला असं का म्हणतायत, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कालचे परवाचे श्लोक थोडीशी उजळणी करावी लागेल। भगवंत अर्जुनाला सांगतायत की सगळं कर्म हे केलंच पाहिजे वगैरे समजावून सांगितल्यानंतर सांगतात की जे श्रेष्ठ नेता लीडर लोक असतात त्यांनी आपलं कर्तव्य धर्माप्रमाणे केलंच पाहिजे, कारण सामान्य जनता त्यांचं आचरण करत असते। जनक राजाचं उदाहरण देतात, काल आपण श्लोक वाचला, यद यद आचरती श्रेष्ठ तत्त ते वेतरो जन। आणि आता स्वतःचं उदाहरण सांगतायत की माझ्याकडे बघ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही, मला करण्यासारखं काही नाही, मला कशाची उणीव नाही, सगळं माझ्याच मालकीचं आहे,
मला प्राप्त करण्यासारखे काही नाही, कशाची आवश्यकता नाही, तरी मी सुद्धा नियत कर्माचं आचरण करतो. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये स्वतःची महत्ता, की मीच ग्रेट आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही ग्रेट होऊ शकत नाही, मलाच सगळ्यांनी शरण आलं पाहिजे, हे 7व्या श्लोकाच्या पुढे सांगतात. 7व्या श्लोकापर्यंत जनरली सांगत नाही. परमेश्वर, ईश्वर या नावाने सांगतात, परंतु मी म्हणून सांगत नाहीत कधी. थोडे थोडे हिंट देतात, त्यापैकी हा आहे. ऍक्च्युली इथे भगवंतांना मी किती ग्रेट आहे हे सांगायचं नाहीये. जो विषय चाललेला आहे की श्रेष्ठ लोकांनी काम केलं पाहिजे, कारण त्यांचं अनुसरण बाकीचे करतात, म्हणून भगवंत स्वतःचं उदाहरण देतात. अर्जुनाला माहिती आहे भगवान कोण आहेत. परमपुरुषोत्तम भगवान म्हणतो आपण, श्री भगवान वाच, ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारची ऐश्वर्य आहेत, त्यांना कुठलंही काम करायची गरज नाही. या भौतिक जगातलं काम हे प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली केलं जातं. पुढे सांगतील या 3 गुणांचा प्रभाव माझ्यावरती होत नाही, कारण मी बनवलंय यांना, उलट ते माझ्या अधीन आहेत. 4थ्या अध्यायामध्ये सांगतात, प्रत्येकाच्या गुणाप्रमाणे प्रत्येकाची विहित कर्म, नियत कर्म विभागणी ही वर्णाश्रमामध्ये केलेली आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. परंतु मला काहीच काम नाही, मला काही काम करायची गरज नाही. इथे सांगण्याचा उद्देश मात्र असा आहे की तरी देखील मी काम करतो. मी गाई चरायला घेऊन गेलो, बलरामजींच्या सोबत नांगर धरला, क्षत्रियाचं काम केलं, युद्ध केलं. जरासंग जेव्हा लढायला आला तेव्हा त्याच्याशी भरपूर वेळेला युद्ध केलं. जरासंग, शिशुपाल यांच्याशी युद्ध केलं. मी देखील काम करतो, मी बसून नाहीये. भगवान श्रीकृष्ण जेव्हा या भौतिक जगामध्ये होते, 125 वर्ष, अराउंड 125 वर्ष, कधीही त्यांनी कोणाकडे डोनेशन नाही मागितलं. काम केलं. श्रील प्रभुपाद सांगतात, कर्म केलं पाहिजे, आपलं काम केलं पाहिजे उपजीविकेसाठी. आणि ते मग शास्त्राच्या प्रमाणे नियत कर्म, विहित कर्म, हे शब्द पुन्हा पुन्हा येतात बघा. नियत कर्म, विहित कर्म केलं पाहिजे. भगवंत म्हणतात मी सुद्धा करतो. तर पुढचे 2 श्लोक वाचूया आणि मग तात्पर्य वाचूया. पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात, यदि ह्यह्यं न वर्तेयं जातु कर्मण्य अतीन्द्रियतः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः प्रार्थ सर्वशः. कारण जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही, तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. जे काल परवा सांगितलं, माझ्याकडे सगळेजण सर्वश्रेष्ठ म्हणून बघतात, भगवान म्हणून बघतात. मी आळशी झालो, मी काही माझं काम केलं नाही, तर लोक त्याचंच अनुसरण करणार. आणि त्याच्याही पुढे जाऊन अत्यंत महत्वाचा मुद्दा त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, ते म्हणजे उत्सिदेयुर इमे लोका न करुयाम कर्मचेदहम संस्कारस्य च कर्ता स्याम उपहन्याम इमा प्रजा. जर मी नियत कर्म केले नाही तर सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. कारण सगळ्यांना धरून ठेवलंय भगवंतांनी, सगळ्यांचं पालन पोषण करतात भगवंत. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मीच विनाशक होईल. जसं अर्जुन म्हणत होता की नाही, मी हे युद्ध जर केलं, या सगळ्यांना जर मारलं मी, तर व्यभिचार वाढेल, अनावश्यक लोकसंख्या वाढेल, ज्याला वर्णसंकर म्हटलं जातं ते वाढेल. भगवंत म्हणतात की तू जर तुझं कर्तव्य केला नाहीस, माझी सेवा म्हणून धर्माचं रक्षण केलं नाहीस, तर अधर्म वाढेल. तू जर केलास तर अधर्म वाढणार नाही. तसंच भगवंतांचं पण हेच काम असतं. 4थ्या अध्यायात ते सांगणार आहेत, साधूंना रक्षण देणे, दुष्टांचा संहार करणे, नष्ट करणे त्यांना, आणि धर्माची पुन्हा स्थापना करणे. भगवंत म्हणतात हे माझं काम आहे. हे जर काम भगवंतांनी उद्या बंद केलं तर सगळ्या जगामध्ये हाहाकार माझे. आणि नुसता हाहाकारच नाही, तर ही सगळी अखिल ब्रह्मांड, अनगिनित ग्रह, अनगिनित ब्रह्मांड हे भगवंतांच्या शक्तीने काम करतायत सगळे.
ज्याला आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो, किंवा मॅग्नेटिक शक्ती म्हणतो, चुंबकीय शक्ती म्हणतो, किंवा सूर्याची ऊर्जा शक्ती म्हणतो. हे सगळं भगवंतांची शक्ती आहेत. उद्या भगवंत म्हणले मी काय काम करणार नाही, तर हे सगळं बंद होईल. भगवंत किती श्रेष्ठ उदाहरण देतात बघा. आणि तू काय समोर फक्त तुझे आवडे लाडके आजोबा आले म्हणून तू कर्तव्यापासून दूर पळतोयस. नॉट गुड. कर्तव्य केलं पाहिजे आणि विहित कर्तव्य केलं पाहिजे. तर या 3 श्लोकांचा हा उद्देश आहे. तर हे तिन्हीचे तात्पर्य आपण वाचूया. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, वेदांमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान यांचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. तम ईश्वराणाम परमम महेश्वरम तम देवतानां परमम च दैवतम पतिम पतीनां परमम परस्ताद विदाम देवम भुवेनशम इंगम न तस्य कार्यम करणम च विद्यते न तस्यमच्छाभ्यधिच कश्च दृश्यते पराश्च शक्तिर् विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाच. श्वेताश्वेतर उपनिषद मधला हा श्लोक आहे. प्रभुपाद यातली शेवटची लाईन बऱ्याच प्रवचनामध्ये आपल्याला सांगतात. प्रभुपाद परास शक्तीर विविधैव श्रूयते. हे सगळ्या शक्ती माझ्या आहेत, विविधता मी निर्माण केलेली आहे. सगळ्यांना मी निर्माण करतो, मी सगळ्यांचं पालन पोषण करतो. जन्माद्यस्य यतः. तर वेदांमध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर हे इतर सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत. ईश्वर म्हणजे नियंत्रक असतो आणि परम ईश्वर म्हणजे नियंत्रकांचा नियंत्रक, आणि ते विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. प्रत्येक जण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. केवळ भगवंतांनीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत. ते सर्व देवदेवतांनो पूजनीय आहेत. ते सर्व देवी देवतांना पूजनीय आहेत आणि ते सर्व नियंत्यांचे सर्वश्रेष्ठ नियंता आहेत. नियंता नियंत्रक सेमच शब्द असतो. हे जे आपण आता श्लोक वाचला कठोपनिषद श्वेताश्वेतर उपनिषद मधला, त्याचा अर्थ सांगतायत श्रील प्रभुपाद. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांमध्ये आणि नियंत्रकांमध्ये दिव्य आहेत आणि सर्वांद्वारा पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहेत. भगवंतांच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच फरक नाही. ते परिपूर्ण आहेत. परिपूर्ण म्हणजे परफेक्ट आहेत. त्यांची सर्व इंद्रिय दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियांपैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियांचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक क्रमाप्रमाणे घडत जाते. पराश्च शक्तीर विविध श्रूयते. तर या 2 श्लोकाचा हा अर्थ आहे जो आपण श्वेताश्वेतर उपनिषद मधला आता वाचला. हे प्रभुपादांनी इथं या तात्पर्यामध्ये हा श्लोक आणि त्याचा अर्थ द्यायचा उद्देश असा आहे की प्रभुपाद आपल्याला प्रूव्ह करून दाखवतायत की भगवंत किती ग्रेट आहेत. सगळ्या देवी देवतांना पूजनीय आहेत. सगळ्यांना शक्ती तेच प्रदान करतात. सगळ्या कंट्रोलरचे ते कंट्रोलर आहेत. सगळी शक्ती त्यांच्यामुळे निर्माण झालेली असते. परफेक्ट आहेत. त्यांच्या शरीरामध्ये तीळ मात्रही दोष नाही. नाही ही भौतिक प्रकृतीचे 3 गुण त्यांना दोष पूर्ण करू शकतात कधी? नो. जसं आपल्याला दोषी करतात, दूषित करतात, तसं ते भगवंतांना करू शकत नाहीत. भगवंत हे परफेक्ट आहेत. हे भगवंत सुद्धा सांगणार आहेत पुढे आणि अर्जुन मान्य पण करणार आहे. पण तो आताच प्रभुपाद आपल्याला सांगतायत की अशा व्यक्तीला काम करायची काय गरज आहे. भगवान म्हणजे सर्व शक्तिमान. त्यांनी जर ठरवलं काही न करता पण सगळं व्यवस्थित चालू शकते, नसेल तर सर्व शक्तिमान कसं म्हणायचं. तरीही भगवंत काम करतात. आपल्या भक्ताचा हा रथाचे ड्रायव्हर होतात. आपल्या मित्रांना खांद्यावर घेऊन खेळतात. आपल्या मित्राचे पाय धुतात.
कारण तो ब्राह्मण आहे म्हणून. नारद मुनी जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांचे पाय धुतात, कारण भगवंत तेव्हा एका गृहस्थाचा रोल करत असतात. हे गृहस्थाचं कर्तव्य असतं. किती महान काम आहे बघा हे. मग आपण आपलं कर्तव्य का करायचं बंद करायचं? कर्तव्य हे केलंच पाहिजे आणि शास्त्रामध्ये दिलेलं विहित नियत कर्तव्य केलं पाहिजे. भगवंत तसंच करतात. भगवंतांना काही गरज नाही तरीही करतात. भगवंतांमध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे पुरुषोत्तम श्री भगवान यांना करण्यास कोणतेही कर्तव्य असत नाही. सगळे ऐश्वर्य नुसते परिपूर्ण म्हणजे परफेक्ट नाही आहे, तर ओतप्रोत भरभरून आहे. जो मनुष्य कर्मफल घेण्यास बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच, पण ज्याला तिन्ही लोकांमधून काही प्राप्तच करायचं नाहीये त्याला निश्चितच कोणतं कर्तव्य नाही. भगवंत इथे येऊन काय मिळवणार आहे? भगवंतांच्या शरीराच्या होलमधून, रंध्रामधून, जे आपल्या शरीरामध्ये रंध्र असतात ना छोटे छोटे, ज्याच्यातून घाम येतो, त्या होलमधून हे अख्खं ब्रह्मांड बाहेर पडते, ज्याची लांबी रुंदी आणि साईज आजपर्यंत कोणी मोजू शकला नाही. शास्त्रामध्ये पण त्याची लांबी रुंदी साईज ही आपल्या डायमेन्शन मध्ये दिलेली नाहीये. इतकं मोठं आहे. या एका ब्रह्मांडामध्ये, ज्या एका छिद्रातून आलेला, इतके ग्रह आहेत की तुम्ही ते ग्रह मोजू शकत नाही. इतके सूर्य आहेत की तुम्ही सूर्य मोजू शकत नाही. इतके जीव आहेत की ते जीव मोजू शकत नाही. ते सगळं भगवंतांच्या शरीराच्या एका रंध्रातून येतं. तसंच प्रत्येक रंध्रातून अशी ब्रह्मांड भगवंतांच्या शरीरातून बाहेर पडत असतात. त्या भगवंतांना या पृथ्वीवरती येऊन किंवा स्वर्गात जाऊन किंवा पाताळात जाऊन काय मिळवायचंय? काय काय आहे ते भगवंतांचं? आपण खूप फुशारक्या मारतो कधी कधी, मी भगवंतांसाठी एवढं दान केलं, मी भगवंतांसाठी तेवढं दान केलं. तुमचं काही नाहीच आहे ऍक्च्युली. तुम्ही कोण दान करणार आहे? जी भगवंतांकडून चोरी केलेली आपण ते परत केलं ऍक्च्युली, पण दान केलं म्हणायचं नाही कधी. भगवंतांकडून जे चोरलेलं ते परत केलं म्हणायचं. मग अशा व्यक्तीला जेव्हा ते अवतार धारण करून येतात, कुठलाही अवतार असू दे, मत्स्य अवतार असू दे, कुर्म अवतार असू दे, वराह अवतार असू दे, ते अवतार धारण करून जेव्हा येतात तेव्हा काम करतात. प्रभू रामचंद्र कंटिन्युअसली काम केलं त्यांनी. आता या स्वतः स्वयं रूपामध्ये आले भगवान श्रीकृष्णांच्या स्वयं रूपामध्ये, तेव्हा पण ते काम करतात. काय गरज आहे ना? काय मिळवायचं आहे ना इथून इथं? आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून आपण काम करतो कर्मफळाच्या इच्छेने. भगवंतांना काय मिळवायचं? भगवंतांना मिळवायचंच असतं स्वर्गलोक, तर त्यांनी ह्याच्याही करोडो पटीनं श्रेष्ठ असा स्वर्गलोक स्वतः निर्माण केला असता त्यांनी, आणि तेच निर्माण करतात. आपण देखील कर्म कोणते काहीही मिळवण्याच्या हेतूने केलं नसलं पाहिजे, कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. हे भगवंत स्वतःच्या आचरणातून शिकवून देतात. भगवंत जेव्हा या पृथ्वी तलावरती आले तेव्हा कुठलाही व्यवसाय सुरू केला नाही, बिझनेस सुरू केला नाही लोन काढून मुद्रा लोन काढून, किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कामाला गेले नाहीत, इंजिनियर होऊन झाडं तोडली नाहीत, प्रदूषण केलं नाही, काही केलं नाही. काय केलं भगवंतांनी? शेती केली, गायींची सेवा केली, आणि क्षत्रिय म्हणून शेती आणि गायीची सेवा करणाऱ्यांचं रक्षण केलं. आपल्या स्वतःच्या उदाहरणातून ते दाखवून देतात, तुम्ही पण असंच काम करा. हे पाप कर्म सगळं बंद करा, नियत कर्म करा, विहित कर्म करा, शास्त्रामध्ये लिहून दिलेलं, नेमून दिलेलं, आणि हळूहळू तेच माझ्यासाठी करायला शिका, म्हणजे तुम्ही इथून पण मुक्त व्हाल. ही कृपा करण्यासाठी भगवंत भगवद्गीता आपल्याला सांगतात. तर हे ज्ञान कोण देणार आपल्याला? तेव्हा आपल्यासारख्या मंद माणसाला, अतिमंद माणसाला. मंदा सुमंद मते यो मंद भाग्य ही उपाद्रिता. या कलियुगामध्ये आपल्याला एक वाक्य पण लक्षात राहणार नाही. पुन्हा पुन्हा रिपीट करून भगवंत कृपा करून आपल्यावरती सांगतात,
हे करा, हे करू नका, हे करा, हे करू नका, हे ऐकलं पाहिजे. त्याला म्हणतात भगवद्गीतेचं आचरण करणे. तरी सुद्धा क्षत्रियांचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत आहेत. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. पीडित लोक म्हणजे ज्यांच्यावरती असुर लोक त्रास देतात, म्हणजेच साधू लोक. पीडित म्हणजे काय? दुसरे लोक फसवतात. का फसवतात? अधर्मी वागतात. ह्याचा सगळ्याचा धर्माशी संबंध आहे, लक्षात ठेवा. ब्राह्मणाने धर्म शिकवण्यासाठी आपलं विहित कर्तव्य केलं पाहिजे. क्षत्रियाने धर्म टिकवण्यासाठी सगळ्यांचं रक्षण केलं पाहिजे. वैश्याने धर्म टिकवणाऱ्यांना पोसलं पाहिजे धनधान्य उत्पन्न करून. आणि शूद्राने धर्म टिकवणाऱ्यांना धर्माचा उपदेश करणाऱ्यांची सेवा केली पाहिजे. याच्यासाठी असतो वर्णाश्रम. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. मग समोर कोणीही येवो, क्षत्रियांनी आपले कर्तव्य करायचं असतं. भाऊ येवो, वडील येवो, मुलगा येवो, धर्माच्या रक्षणासाठी क्षत्रिय हा कर्तव्यबद्ध असतो. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाहीत. वेल, भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्ये जेव्हा येतात, हे घालू काय देतेच, घालून देते. भगवान श्रीकृष्ण जेव्हा स्वयं रूपामध्ये येतात तेव्हा थोडेसे नियम तोडतात ते, ऍक्च्युली नाही असं नाही, परंतु ते देखील सगळ्या नियमांचं पालन करतात. ह्याला काय झालं? रिटर्न ऑफ युअर डेटा. नाही, हे बंद झालंय ऍक्च्युली. ते जरा बघून ते बंद झालंय. एक मिनिट. बंद झालंय ना? अरे सॉरी, माफ करा, नेटवर्कचा थोडासा इश्यू आला होता. मधनच बंद होते. हरे कृष्ण, माफ करा, नेटवर्कचा थोडासा इश्यू आला होता. तर मी हे सांगत होतो की भगवान श्रीकृष्ण ऍक्च्युली सगळ्या नियमांचं पालन करून दाखवतात. जेव्हा ते द्वारकेमध्ये होते ना, तर भागवतामध्ये खूप छान वर्णन आहे. तेव्हा ते गृहस्थाचं सगळी कर्तव्य करायचे. याला 3 डिव्हाइसेस. क्रिश, कॅन यू टर्न ऑफ युअर वायफाय प्लीज? ठीक आहे. भगवंत सर्व शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी शास्त्रीय नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाहीत. पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात की मी जर असं केलं नाही तर सगळे माझं अनुसरण करतील. तात्पर्य, आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता सामाजिक शांततेचा जर समतोल राखावायचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. जरी असे नीती नियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून बद्ध जीवांसाठी असले
तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते, म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले असते. श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण ग्रहस्थाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्यांचे पालन करीत होते. मगाशी मी सांगत होतो की नाही, नारद मुनींना कळालं की भगवान श्रीकृष्ण एका ग्रहस्थासारखे सगळे नियम पाळतात. नारद मुनी बघायला आले. प्रत्येक पॅलेस राजवाड्यामध्ये जायचे. त्यांनी 16,108 हुबेहूब राजवाडे बांधले होते, प्रत्येक पत्नीला एक. आणि नुसतेच 16,108 राजवाडे बांधले नव्हते, तर प्रत्येक राजवाड्यामध्ये ते एकाच वेळी उपस्थित पण असायचे, जेणेकरून कुठल्याही पत्नीला असं वाटू नये की माझा पती दुसरीकडे गेलेला आहे. काही काही लोक म्हणतात की नाही, भगवंतांनी एवढी लग्न केली होती, आम्ही केलं म्हणून काय झालं, तुम्ही पण करा, परंतु असं सांभाळा. नारद मुनी बघायला गेले. ऐकलं होतं भरपूर. मग नारद मुनी बघायला गेले. तर नारद मुनी प्रत्येक राजवाड्यामध्ये जाणार, भगवंत त्यांचं स्वागत करणार, जसं एका ब्राह्मणाचं स्वागत केलं जातं, गुरुचं स्वागत केलं जातं. त्यांना व्यासासनावरती बसवणार, त्यांचे चरण धुणार, पाद प्रक्षालन काय म्हणतात त्याला, आणि त्यांना गोडधोड खायला अर्पण करणार. तर हे भगवंत आपल्या उदाहरणावरून सांगत आहेत की जर नाही केलं तर बाकीचं कोणीच करणार नाही. असं लिटरली आजच्या समाजामध्ये आपण पाहतो, कोणीच करत नाही. कारण आपल्या श्रेष्ठ लोकांनी करायचं बंद केलं, आपल्या आई वडिलांनी बंद केलं, त्यामुळे आपण पण करत नाही. आपण बंद केलं की आपली मुलं करणार नाहीत. वरिष्ठांना नमस्कार करणे, गुरूंना, ब्राह्मणांना आदर व्यक्त करणे, आपली कर्तव्य जी आहे ती कोणीच करणार नाही. तसं काल प्रभुपादांनी कालच्या श्लोकामध्ये सांगितलं, आचार्य, राजा, राज्याचे प्रशासकीय अधिकारी, घरातला पिता, शाळेतला शिक्षक, हे नेते असतात. यांनी आपल्या आचरणातून हे दाखवावं लागतं सगळं. नाही दाखवलं तर सगळा समाजच अशा प्रकारे काय केलं मी, ते येतं ते बंद केलं मी आणि ते बंदच झालं. ओके आहे. समाज अधर्माच्या मार्गाला लागेल आणि भगवंतांचं मूळ मेन कर्तव्य आहे धर्माची पुन्हा स्थापना करणे. कारण या जगामध्ये अधर्मी लोक असणारच, सत्ययुगापासून असणार, आणि ते वाढत जाणार, कमी होणार, वाढत जाणार, कमी होणार. तो बॅलन्स ठेवणे, अति अधार्मिक लोकांना मारणे, धार्मिक लोकांना रक्षण देणे, त्यांना मार्गदर्शन देणे, हे भगवंतांचं काम असतं. पुढे 4थ्या अध्यायामध्ये वाचणार आहोत आपण ते. आणि मग पुढे भगवंत म्हणतात की मी जर नियत कर्म केले नाही तर सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील, अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न होण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मीच विनाशक होईल. सगळं काही भगवंतांच्या शक्तीने चाललेलं आहे. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, वर्णसंकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या जी सामान्य समाजाची शांतता भंग करते, म्हणजेच बदमाश, चोर, लुटेरे, डाकू, फसवणारे, भ्रष्ट अशी लोक वाढणे समाजामध्ये. समजावून सांगायची काही गरज नाही, आता सध्या समाजामध्ये हेच वाढत चाललेलं आहे, वर्णसंकर. त्यांचं एक काम काय असतं, समाजाला शांत बसू द्यायचं नाही, इंद्रिय तृप्तीकडे घेऊन जायचं, समाजाला विनाकारण त्रास द्यायचा. या सामाजिक शांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्र प्रमाणित नीती नियम आहेत, ज्यामुळे प्रजा आपोआपच शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगतीसाठी संघटित होऊ शकते. म्हणून हे शास्त्र दिलेलं आहे, शास्त्रातले नियम दिलेले आहेत की तुम्ही असं वागू नका, असं वागू नका, असं वागा, हे कर्म करू नका, हे कर्म करा, जेणेकरून संपूर्ण समाज एकमेकांना मदत करेल आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी.
जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणेच ते अशा विधिविधानांचे पालन करतात, कारण त्यांना अशा महत्वाच्या कृत्यांची गरज आणि प्रतिष्ठा राखावयाची असते, करून दाखवायचं असतं त्यांना. बंद पडलं की फेसबुक स्ट्रीम बंद झाला आपोआप. भगवंत हे सर्व जीवांचे पिता आहेत, पुढे भगवद्गीतेत सांगतात ते. आणि सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्यांची जबाबदारी भगवंतांकडेच जाते. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो, कोणी आदर करत नाही नियम बंधन पाळायचं, तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित होतात. दरवेळी ते हेच काम असतं त्यांचं, कुठलाही अवतार असो. तरी सुद्धा आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपल्याला भगवंतांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे तरी आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. अनुसरण आणि अनुकरण मध्ये खूप मोठा फरक असतो. बऱ्याचदा असे आपले भक्त देखील आजकाल म्हणतात, प्रभुपादांनी केली नाही शेती, तुम्ही आम्हाला सांगताय शेती करायला. प्रभुपाद आपले गुरु आहेत, आचार्य आहेत. भगवान श्रीकृष्ण आपले जगद्गुरु परम गुरु आहेत. ते आपल्याला सांगतात कसं वागायचं. त्यांनी स्वतः तसं वागायलाच पाहिजे असं नाही. मग नसेल तर मग तुम्ही त्यांनी केलं ते सगळं करायला पाहिजे, ते बरं करत नाही तुम्ही. उचला गोवर्धन पर्वत, तुम्हाला स्वतःला भगवंत म्हणून घ्यायचं असेल. प्रभुपादांनी केलं नाही शेती, तुम्ही आम्हाला करायला लावताय, मग प्रभुपादांनी केलं ते तुम्ही करा. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जावा, भक्तीचा प्रचार करा. कशाला भारतातच राहिलाय? सगळ्यांना भारतात येऊन राहायचंय. सगळे गुरु सगळे महाराज भारतात येऊन राहायचंय सगळ्यांना. प्रभुपादांची चळवळ ऍक्च्युली जगभरामध्ये भक्तीचा प्रचार करायची. तर कुठल्याही महान भक्ताचं, भगवंतांचंच नाही, कुठल्याही महान भक्ताचं, मग ते रूप गोस्वामी असोत, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर असोत, आपण कधीच अनुकरण करायचं नसतं. त्यांनी केलं तसं करायचं नसतं. त्यांनी केलं तसं पण करायचं, पण ते सांगतात मी करतोय, तुम्ही असं तुम्ही पण करा, ते करायचं. परंतु बरेचसे ते सांगतात आपल्याला, कारण ते स्वतः क्षत्रिय नसतात. मग ते क्षत्रियाला मार्गदर्शन करतात, तू युद्ध कर. तेव्हा क्षत्रिय म्हणतो का तुम्ही करत नाही मी का करू? तसंच हे त्यांचं कर्तव्य असतं, तुम्ही शेती करा, तुम्ही गायींचं पालन करा. मग ते उपदेश आपण आदेश म्हणून घ्यायचे असतात आणि त्याचं अनुसरण करायचं असतं. अनुकरण करायचं नाही कधीच, असे वागले तसे वागले. तसंच भगवंतांचं पण आहे. भगवंत जरी या जगात आले, आमच्या तुमच्यासारखेच राहिले, सगळे नियम बंधन पालन केले, सकाळी जाऊन स्नान करणे वगैरे वगैरे, तरी आपण त्यांनी केलं म्हणून आपण करायचं नाही. बरेच लोक मूर्ख भाव मनामध्ये आणतात. गोपी भाव, मी गोपी भावामध्ये आहे. नो, सगळ्यांना गोपी भावच आवडतो बरं का, माधुर्य रसच आवडतं का? भगवंतांच्या पायातलं दगड मी नाही होणार, मला गोपी व्हायचंय. तुम्हाला चॉईस नाहीये, तुम्ही फक्त भगवंतांची पडेल ती सेवा करायची आहे आणि हळूहळू तुम्हाला समजेल की तुम्ही कोण आहात, भगवंतांची तुमचा काय संबंध आहे. आता आपल्याला गोपीच व्हावं असं वाटतं, कारण आपण आपल्या इंद्रिय तृप्तीने प्रेरित असतो. सगळ्यांना गोपी व्हावं असं वाटतं. नो. मग त्या गोपी भावामध्ये देखील पारकीय रस जो असतो तो आपण नाहीच करू शकत या भौतिक जगामध्ये, त्यात आपल्यासाठी नाहीच आहे. पारकीय रस म्हणजे वैवाहिक जीवनाच्या बाहेर असलेला संबंध. भगवंत करू शकतात, आपण नाही करू शकत. असे बरेच गोष्टी आहेत जे भगवंत करू शकतात, आपण नाही करू शकत. हे लक्षात ठेवा. अनुकरण करायचं नाही. भगवंतांनी जे भगवद्गीतेत सांगितलंय असं वागा, तसं वागायचं, मग आपण भक्त होतो. उगी विनाकारण विदाउट तत्वज्ञान आचरणात काही नसताना नुसतीच भावभक्तीचं प्रदर्शन करून काही होत नाही.
तरी सुद्धा काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी भगवंतांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे तरी त्यांचे अनुकरण करू शकत नाही. अनुसरण आणि अनुसरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत. ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला त्याप्रमाणे आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. आपल्याला भगवंतांच्या उपदेशांचे पालन केले पाहिजे पण केव्हाही आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. प्रभुपाद बऱ्याचदा शिवजींचं उदाहरण द्यायचे. काही लोक भांग पितात आणि म्हणतात मी शिवजींचा भक्त आहे. अरे मग विष पण पी ना म्हणतात प्रभुपाद. अनुकरण करायचं नाही. शिवजींनी का पिलेलं? तुम्हाला वाचवण्यासाठी. या जगामध्ये जे काही वाईट वाईट गोष्टी असतात ते सगळे शिवजी आपल्याकडे घेतात जेणेकरून तुमचं रक्षण व्हावं. महान भक्त आहेत ते. तुम्ही इंद्रिय तृप्ती करता शिवजींचे भक्त होऊ नका. तुम्ही इंद्रिय तृप्ती करता भगवान श्रीकृष्णांचे भक्त होऊ नका. त्यांनी जे सांगितलंय भगवद्गीतेमध्ये विशेष करून भागवतम मध्ये त्याचं अनुसरण केलं पाहिजे. ते आपल्या आचरणात आणलं पाहिजे. नाहीतर परत तोच मी भाव आला ना, मला भगवंतांचे गोपीच व्हायचंय. मग भगवंतांच्या पायाखालचा दगड कोण होणार? नाही, मला नाही व्हायचं. मग तुमचं समर्पण कुठे? आत्मनिक्षेपण आत्मनिवेदनम कुठे? काय पडेल ते काम करायची आपली तयारी असली पाहिजे. भगवंतांचं काम आहे. चला, नाही प्रभूजी चालत नाही. अर्जुन तेच म्हणत होता, नाही मला नाही करायचं युद्ध. श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये या 2 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, नाही तत्समाचरे जातु मनसापि हन्नीश्वरः विनश्यन्त्याचरण मौढ्याद् यथा रुद्रोद्विजं विषम ईश्वराणां वचः सत्यं तथैवाचरितं क्वचित् तेषां यत् स्ववचो युक्तं बुद्धिमांस्तत समाचरेत. मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक म्हणजे अधिकृत सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारकच असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे पालन जसे आहे तसेच करील. तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नांपासून सावधानता राखली पाहिजे. भगवान शिवजींचे अनुकरण करण्यामध्ये व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये. इथे पण सांगतात प्रभुपाद, या श्लोकातच दिलेलं आहे. विषन्यत्याचरण मौढ्याद रुद्रोद्विजम विषम. बघ हा अध्याय कुठला आहे? 10व्या स्कंदामध्ये 33वा अध्याय. तर रस डान्सचा अध्याय. भगवंतांचे रासलीला, विशेष करून रासलीला जी असते भगवंतांची, त्याचं अनुसरण नाही करायचं. प्रभुपादांच्या सारखे महान भक्त देखील त्याचं अनुसरण कधी करत नाही. श्री चैतन्य महाप्रभू जे स्वतः राधाराणीच्या रूपातच आले होते त्यांनी देखील त्याचं कधी अनुकरण केलेलं नाही. चैतन्य महाप्रभू अगदी भाव विभोर व्हायचे, राधाराणींच्याच मूड मध्ये जायचे कम्प्लिटली, परंतु ते फक्त आपल्या एकदम जवळच्या भक्तांच्या समोर, बाकी कोणासमोरही नाही. याचा अर्थ तुम्ही पण तसं फक्त घरात असं करू नका. पहिल्यांदा भगवद्गीता समजावून घ्या. भगवद्गीतेप्रमाणे भगवंतांचं काम करायला लागा. तुमचे जे गुरु आहेत त्यांनी सांगितलेले सगळी आदेश उपदेश पालन करायला लागा. ते प्रभुपाद इथे सांगतात, भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक अधिकृत सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. ईश्वर किंवा जे सर्व वास्तविकपणे चंद्र सूर्याच्या हालचालीवर नियंत्रण करतात त्यांचा विचार आपण श्रेष्ठ म्हणून नेहमी केला पाहिजे. म्हणजेच हे देवी देवता सगळे, चंद्र सूर्य इंद्र वगैरे, हे पण श्रेष्ठ आहेत ऍक्च्युली. असा शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुकरण करू शकणार नाही. भगवान शिवजींनी महासागरा इतके विष प्राशन केले, पण सामान्य मनुष्याने अशा विषाचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल. भगवान शिवजींचे अनेक भोंदू भक्त आहेत जे गांजा आणि
यासारखे मादक द्रव्याचे सेवन करीत असतात. पण भगवान शिवजींच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशा अनुकरणाने ते मृत्यूच्याच तोंडात जात आहे. गांजा बिंजा पिऊन पण ते मृत्यूच्याच जवळ जात. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचेही काही भोंदू भक्त आहेत, प्रभुपादांनी लिहिले बरं, जे भगवंतांच्या रासलीला किंवा प्रेम नृत्य यांच्याद्वारे भगवंतांचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात. आणि ऍक्च्युली रोजच्या जीवनामध्ये अजून ममत्व गेलेलं नसतंय, स्वामित्व गेलं नसतंय, दया नाही, करुणा नाही, स्वतःची इंद्रिय तृप्ती गेलेली नाही, आसक्ती गेलेली नाही स्वतःवरची, भौतिक गोष्टींवरची, भौतिक जिम्मेदारींवरची, आणि डायरेक्टली रस डान्स करायला जातात. शक्यच नाही. गोप गोपी जे भगवंतांसोबत ज्यांनी रासलीला केली ते या हायेस्ट लेवलला होती की त्यांनी त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. असाल तुम्ही गोपी, नाही असं नाही, परंतु ती गोपी आहे की नाही हे समजायला हे जग अख्ख्या ह्या संपूर्ण ब्रह्मांडातल्या तीळ मात्र गोष्टींवरच देखील आसक्ती सोडून द्यावी लागते. मग तुम्हाला ऍक्च्युली समजतं मी कोण आहे भगवंतांचा. तोपर्यंत तुम्हाला कळत पण नाही मी कोण आहे. आताच कशाला अज्युम करताय तुम्ही गोपी आहे, हो की नाही? आताच कशाला अज्युम करताय मी भगवंतांचे आई वडील आहे. काही जणांना वाटते मेरा लल्ला, एक माताजी भेटलेले, मेरे लल्ला मेरे से सब कुछ करवाते हैं. आता तुम्ही आई आहे म्हणून भगवंतांची आईच असाल परमनंटली असं काही नाही बरं का. भगवंतांसाठी पडेल ते काम करायला पहिल्यांदा पुढे आलं पाहिजे. आणि जेव्हा पूर्णपणे शुद्ध होतो आपण, मनामध्ये तीळ मात्रही अशुद्धता राहत नाही, तेव्हा आपोआप आपल्याला कळतं की आपण भगवंतांचे कोण आहोत. चॉईस पण नाही बरं का तुम्हाला. तुम्हाला वाटेल ह्या 5 शांत, साख्य, दास्य, वात्सल्य आणि माधुर्य मधला एक रस चूज करायचा आहे. नो, चूज नाही करायचं, जे पडेल ते करायचं. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे काही बंधू भक्त आहेत जे भगवंतांच्या रासलीला किंवा प्रेम नृत्य यांच्याद्वारे भगवंतांचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात. परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. रासलीला करायची आहे ना, पर्वत पण उचला. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आग लागलेली, 1 महिना पूर्ण जंगल जळत होतं. 1 महिना तिथे यांना पाठवायला पाहिजे होतं. भगवंतांसारखं आग सगळं खाऊन टाक. रासलीला करायचे भगवंतांसारखं बाकीचं पण सगळं करायला जमलं पाहिजे. मग इट्स व्हेरी बॅड. भावनिकता, ज्याला तत्वज्ञानाची जोड नाही, ते युजलेस असतं. समाजामध्ये ते उत्पात निर्माण करतं, उपद्रव निर्माण करतं, डिस्टर्बन्स निर्माण करतं. आणि जे तत्वज्ञान ज्याच्यामध्ये भावनिकताच नाही तो ज्ञानी असतो, तो भक्त कधी होत नाही. दोन्ही पाहिजे. म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तींचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम आहे. आपण म्हणतो नुसता नावाला मी दासानुदास आहे, मी दासाच्या दासाचा दासाचा दास आहे. तो ऍक्च्युली सगळीकडे बॉसगिरीच करत असतो. म्हणायला नुसतं दासाचा दास. दासाचा दास याचा अर्थ काय? ज्याचा दास आहात त्यांनी सांगितलेलं सगळं केलं पाहिजे तुम्ही. बरेच लोक भावनिक होऊन, प्रभूजी आम्ही तुम्हाला गुरु समान मानतो. एक वाक्य ऐकायचं होत नाही करा म्हटल्यावर. पहिल्यांदा विनम्र झालं पाहिजे, पडेल ती सेवा करायची तयारी असली पाहिजे. म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तींचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम होय. तसेच मनुष्याने योग्यतेशिवाय त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये. आता भगवंतांचं स्थान तर आपण घेऊच शकत नाही, इम्पॉसिबल आहे. परंतु गुरुचं स्थान घ्यायची सगळ्यांची इच्छा असते, कारण तिथे प्रतिष्ठा खूप असते, पैसा असतो, प्रतिष्ठा असते. धनम जनम, काही केसेसमध्ये सुंदरीम पण असते. कोणाला नको अशी लाईफस्टाईल. परंतु आपली पात्रता असल्याशिवाय गुरु बनायचा प्रयत्न करू नये. आजकाल भगवंतांची शक्ती नसणारे अनेक तथाकथित अवतार आढळून येतात.
प्रभुपाद लिहितात. आता सध्या पण एक कल्की अवतार म्हणून एक प्रचलित आहे कुठला ती, एक लेडीज ऍक्च्युली फेसबुक वरती मीच कल्की अवतार आहे म्हणून चालू आहे तिचं. काय तिचं नाव विसरलं मी. माझा एक मित्र तिचा भक्त झाला ऍक्च्युली, रोज भांडतो माझ्याशी, उगीच टाइमपास करत असते स्टाईल मध्ये. कल्की अवतार, टू बॅड. भगवान बनायची इच्छा आपल्या सगळ्यांमध्ये आहे, म्हणूनच आपण इथे आलेलो आहे. ती पूर्णपणे गेली पाहिजे, कम्प्लिटली गेली पाहिजे. आणि कम्प्लिटली ती इच्छा गेलेली आहे याचं मूळ लक्षण असतं या जगातल्या एकाही गोष्टीशी तुमचा संबंध नाही. त्या स्टेजला आलं पाहिजे. एनिवे, प्रभुपादांनी जरी हे भगवंतांची महत्ता समजावून सांगितलेली असली या तिन्ही श्लोकांमध्ये, या तिन्ही श्लोकांचा मजेदार अर्थ असा होता की भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात की मी इतका श्रेष्ठ असून देखील मी सगळ्या कर्तव्यांचं, नियमांचं, बंधनांचं पालन करतो, तुला पण केलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला पण केलं पाहिजे. आपण पण भगवद्गीता वाचतोय, आपल्याला पण केलं पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हे शुद्ध नाम ह्याच्यावरती जरा थोडं सांगा ना, म्हणजे नेमकं शुद्ध नाम पाहिजे तरी समज. बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे प्रभूजी, त्याच्यावरती स्पेशल लेक्चर घेतलेले आहेत. 10 नाम अपराधावरती स्पेशल लेक्चर घेतलेले आहेत आणि तुम्ही होता सगळ्या लेक्चरना. जे 10 नाम अपराध आहेत पद्मपुराणात दिलेले, ते 10 नाम अपराध न करता भगवंतांचं नाम घ्यायचं म्हणजे शुद्ध नाम. ते 10 नाम अपराधापैकी एक जरी अपराध आपण करत असलो तर तो होतो नाम अपराध. आणि नाम अपराध आणि शुद्ध नामाच्या मधली स्टेज असते नामाभास. नामाभास म्हणजे आपल्याला असं वाटायला लागते की मी आता शुद्ध भक्त झालो नाम घेऊन. ऍक्च्युली पाप करतच असतो, तरी आतून वाटतं मी आता खूप सारा शुद्ध भक्त झाले. तर ते पण डेंजरस असतं. हे 10 नाम अपराध पूर्णपणे टाळले पाहिजेत, कम्प्लिटली, ऍब्सोल्युटली. त्यातलं एखादं चालतंय, नो. एखाद्या वेळेस चालतंय, अजिबात नाही. कम्प्लिटली टाळलं पाहिजे. रोज म्हटलं पाहिजे, रोज स्वतःला सांगितलं पाहिजे हे 10 नाम अपराध आपल्याला टाळायचे. नसेल तर तो शुद्ध नाम घेऊ शकत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे 10 नाम अपराध टाळणे म्हणजेच सेवा करणे. त्या नामअपराधामध्येच आहे आध्यात्मिक गुरुच्या आदेशांचं पालन करणे. व्हेरी इम्पॉर्टंट नामअपराध. जो आध्यात्मिक गुरुच्या आदेशांचं पालन करत नाही तो नामअपराध करत असतो, तो शुद्ध नाम घेऊच शकत नाही. नाम जपाच्या बळावरती पाप कृत्य करतच राहणे, तो शुद्ध नाम कधीच घेऊ शकत नाही. इतकी नामाविषयी, भगवंतांच्या नामाच्या महात्म्याविषयी इतकं ऐकून देखील भौतिक गोष्टी, भौतिक नाती, भौतिक व्यक्ती याच्याबद्दल आसक्ती ठेवणे हा पण नामअपराध आहे. जसं मी मगाशी म्हणालो की पूर्णपणे अनासक्त झालं पाहिजे. हे नाम अपराध. यस, तुम्ही नुसतं नाम घेऊन शुद्ध होऊ शकता, परंतु हे अपराध बंद केले पाहिजे. चैतन्य महाप्रभू स्वतः म्हणतात, जो कोणी नाम अपराध करत असतो तो कित्येक जन्म जरी नाम घेतला काही उपयोग होत नाही, 0 उपयोग होत, काही उपयोग होत. नाम अपराध पूर्णपणे टाळले पाहिजे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. रोज सकाळी वाचायचं आणि स्वतःचं चिंतन स्वतः करायचं, यातला कुठला अपराध मी करतोय तो आज बंद करू शकतो का.
नसेल तर उद्या करू शकतो का? नसेल तर मी कधीच भक्त होणार नाही. परवावर ढकलायचं नाही. आज बंद करू शकतो का किंवा उद्या बंद करू शकतो. नसेल तर तुम्ही भक्त कधीच होणार नाही. कारण उद्या उद्या करत अनंत जन्म घेतलेत हे नामापराध बंद करायला. आपण जास्तीत जास्त उद्यावर ढकलायचं, परवावर नाही ढकलायचं. सगळे नामापराध बंद केले पाहिजे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि नामजपच आपल्याला तारणार आहे ऍक्च्युली. परंतु तो नामजप तुम्ही करणार कसा? जर तुम्ही कामच दुसऱ्यासाठी करता, तो नामजप कधीच शुद्ध नामजप होणार नाही. कारण नामजप कसा करायचा असतो भगवंत स्वतः भगवद्गीतेत सांगतात. माम अनुस्मर युद्धच्या, माझ्यासाठी काम करत करत माझ्या नामाचा जप कर. एकांतात बसून स्टाईल मारण्यासाठी जप नको करू. माझ्यासाठी काम करत माझा नावाचा जप कर. तेच केलं पाहिजे आपण. भगवंतांनी सांगितलंय, प्रभुपादांनी सांगितलं 16 माळा जप करा म्हणून दिवसभर बाकीचे पापकर्म करत फिरायचं नाही आपल्याला. 16 माळा कमीत कमी करायला सांगितलंय, जेणेकरून आपली हळूहळू प्रगती होईल. एक दिवस आपल्याला या स्टेजला यायचं आहे की एक क्षण देखील विदाऊट नाम गेलं नसलं पाहिजे. हे नामच आपल्याला तारणार आहे ऍक्च्युली, दुसरं काही नाही तारणार. भगवद्गीता कशाला वाचतोय आपण? आपण नामजप शुद्धतेने करू शकू, अपराध टाळू शकू म्हणून. जसं आजच आपण वाचलं, भगवंतांच्या शुद्ध प्रतिनिधींचे आदेश उपदेश मानले पाहिजेत. नसेल तर नामापराध होतो. नसेल तर नामापराध होतो. सिंपल लॉजिक आहे. इतकं सिंपल लॉजिक आहे तरी पण आपल्या डोक्यात जात नाही. कारण आपल्याला अपराध करायचेच आहेत. आपण जिद्दी आहोत. आपल्याला पाप कर्म सोडायचं नाही म्हणून आपण शुद्ध नामाप्रती पर्यंत जातच नाही. कित्येक जन्म झाले आपण प्रयत्न करतोय शुद्ध नामापर्यंत जायचं, नाही जात. का? कारण आपण हट्टी आहे, जिद्दी आहे. मी अपराध करतच राहणार. इट्स नॉट अलाउड. अजिबात अलाउड नाहीये ते. बऱ्याच जणांना असं वाटतं की श्यामानंद प्रभू नाम जपाबद्दल काही बोलतच नाहीत. आपण खूप सारे लेक्चर घेतलेले आहेत. तुम्ही ते नाम जपावरचं माझं लेक्चर ऐका, तुम्हाला सगळं लक्षात येईल एक्झॅक्टली नाम जप कसा करायचा असतो. लिबरेशन थ्रू साऊंड, ध्वनी कंपाच्या मार्गे आपली मुक्ती, असं काहीतरी नाव आहे त्या लेक्चरचं. ध्वनीच मुक्त करणार आहे आपल्याला. ही भगवद्गीता भागवतम नाही. हे आपण का वाचतोय? नाम जप शुद्ध करता यावं म्हणून. बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही नाम जपावरती जास्त स्ट्रेसच करत नाही. नाम जप केला पाहिजे. आमचे पण काही आहेत भक्त जे अजून पण शुद्ध नाम जप करत नाहीत. ऍक्च्युली नाम जप करतच नाहीत. कित्येक वर्ष झालं 2च माळा करतात, 4च माळा करतात. त्यांना 1000 वेळा सांगितलं तरी ते 4चे 8 माळा पण करत नाहीत. परंतु आपलं सांगायचं काम आम्ही करतो, त्याने करायचं नाही करायचं. आणि भगवद्गीतेमध्ये भागवतामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं आचरण करीत करीत जर तुम्ही जप केला ना, त्याला म्हणायचं शुद्ध नाम. आपोआपच होतो तो शुद्ध नाम. नसेल तर आपण मंद आहोत ऍक्च्युली. कलियुगामध्ये आपण इतके मंद आहोत. भागवतम पण सांगते, मंदा सुमंद मतयो मंद भाग्य उपद्रिता, की तुम्हाला काय करणार आहे भगवद्गीता आणि भागवतम आणि वेद आणि गरुड पुराण आणि पद्म पुराण आणि हेव पुराण आणि तेव पुराण, षट संदर्भ, गोपाल चंपू, भगवत संदर्भ आणि काय कशाला वाचताय विनाकारण? जे भगवद्गीतेत सांगितलंय त्याचं आचरण करायचं होत नाही आपल्याला. भगवद्गीता सिरियसली वाचन करा, आचरण करा. नाम जप तुमचा इतका शुद्ध होईल की तुम्ही कल्पना करू शकणार नाही. आज मी एक उदाहरण ऐकत होतो की कलियुगामध्ये एक व्यक्ती असं म्हणत होता की परीक्षा घेतात की नाही, परीक्षा मुलांची हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये वगैरे, त्या परीक्षा हॉलमध्ये परीक्षा पेपर मधलं उत्तर बोर्डावरती जरी लिहून दिलं, ते आहे तसं उत्तर पत्रिकेत लिहून पास व्हायची देखील आपली लायकी नाही आहे कलियुगामध्ये. आणि असे केसेस झालेत बरेचसे बरं का. त्याला कॉपी देऊन पण तो पास होत नाही आणि आपल्याला गरुड पुराण वाचायचंय. आपल्याला
काय म्हणतात त्याला, षडसंदर्भ वाचायचंय, हे वाचायचंय, ते वाचायचंय. अरे भगवद्गीता वाचा, भगवद्गीतेचं आचरण करा 100%, 108%, 108%. तुमचा जप इतका सुंदर होईल की तुम्ही कल्पना करू शकणार नाही. जसं आज आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण आपल्याला दाखवायला येतात जीवन जगलं कसं पाहिजे, काय काम केलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, ग्रहस्थानी कसं राहिलं पाहिजे, ब्रह्मचारीनी कसं राहिलं पाहिजे. तसं करा ना, तुम्ही पण करा. सोडून द्या हे सगळं प्लास्टिक, लोखंड, दारू बाटल्या, कनक कामिनी, घराबद्दलचं आकर्षण, हे आकर्षण, ते आकर्षण, सगळं सोडून द्या. नियत कर्तव्य करा, विहित कर्म करा. ही बॉडी टिकवून ठेवण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच पिकवा, तेवढंच खावा, एक्स्ट्रा साठवून ठेवू नका. हे भगवंतांनी दिलेले उपदेश आहेत. या उपदेशांचं आपण पालन केलं तर आपण जप व्यवस्थित करणार, नसेल तर कुठला जप व्यवस्थित करणार? कोणीही करू शकत नाही. 2 तास सकाळी जप करणार आणि दिवसभर फॅक्टरीत जाऊन पाप कर्म करणार. अशाने थोडीच जप होत असतो. 2 तास हृदयाला स्वच्छ करायचं आणि उरलेले 12 तास हृदयावरती परत घाण टाकायची, खोटं बोलायचं, दुसऱ्याला फसवायचं. नो, एक कॉमन सेन्स आहे. शुद्ध नाम म्हणजे कॉमन सेन्स आहे. शुद्ध नाम म्हणजे शुद्ध हृदयाने केलेला नाम जप. शुद्ध हृदय कुठलं असतं? ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही, द्वेष नाही, निंदा नाही, माया नाही, मद नाही, मोह नाही, मत्सर नाही, कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाही. ते शुद्ध हृदय, शुद्ध मन. त्या हृदयाने, त्या मनाने केलेला जप हा शुद्ध नाम जप असतो. एनिवे, तो लेक्चर ऐका तुम्ही. त्या लेक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तरी पण आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, काही दिवसापूर्वी कृष्ण पुस्तक वाचताना एक त्याच्यामध्ये आपण मगाशी म्हणाला तसं नारद मुनी श्रीकृष्ण भगवंतांच्या महालामध्ये जातात आणि प्रत्येक महालात जाऊन पाहतात. तर त्याच्यामध्ये एक असं संदर्भ उल्लेख आहे की भगवंत जे आहेत ते देवी देवतांची पूजा करत आहेत. आणि परत असे पुढे दिलेलं आहे की ते स्वतःवर ध्यान केंद्रित करून म्हणजे ध्यान करत आहेत. तर परत असा उल्लेख येतो की ते आदर्श गृहस्थ उदाहरण घालून देत आहेत. तर मग मनात असा प्रश्न आला की ते जर स्वतःवर ध्यान केंद्रित करू शकत असतील तर ते देवी देवतांची पूजा का करत होते? जस्ट नाव आपण याचं उत्तर वाचलो. अनुकरण करायचं नाही. त्या युगासाठी तो युगधर्म होता. कलियुगामध्ये शक्य नाही, हे भगवद्गीतेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं. देवी देवतांची पूजा उपासना का करीत होते? कारण देवी देवतांची पूजा उपासना, परवाच आपण वाचलं, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ते हेड आहेत. आपल्याला अन्न, पाणी, हवा, उष्णता, प्रकाश प्रोव्हाइड करतात. आपण त्यांच्या प्रति कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञ नाही, कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. भीष्मदेव स्वतः सकाळी गंगेमध्ये जाऊन अर्घ्य अर्पण करायचे, सूर्यदेवाची पूजा करायचे. मग तुम्ही म्हणाल भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितले कुठल्याही देवी देवतांची पूजा करायची नाही. मग भीष्मदेव तर महाजन आहेत, पण त्या युगामध्ये ते पॉसिबल होतं. या युगामध्ये नाही करायचं म्हणून सांगितलंय भगवंतांनी. 7व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या, 8व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये, 10व्या अध्यायामध्ये, प्रत्येक अध्यायामध्ये, 7व्या अध्यायामध्ये विशेष करून सांगितलंय. प्रत्येक अध्यायामध्ये एकदा तरी सांगितलंय देवी देवतांची पूजा करू नका, काही उपयोग नाही या कलियुगामध्ये करून. यज्ञ तज्ञ काही करू नका, ध्यान करू नका, ते पण सांगितलंय 6व्या अध्यायामध्ये. ध्यान करू नका, शक्यच नाही. अर्जुन म्हणतो मला आत्ता शक्य नाही. अर्जुन द्वापर युगात होता, तो म्हणतो मला आत्ता शक्य नाही ध्यान करणे, मला सोपा मार्ग सांगा. म्हणूनच मगाशी आपण जे वाचलो ते खूप महत्वाचं आहे. भगवंत करतात म्हणून आपण अनुकरण करायचं नाही. भगवंत जे सांगतात ते करायचं. आणि जे भगवंत सांगतात ते समजावून घेण्यासाठी देखील आपल्याकडे भगवंतांचा प्रामाणिक
अधिकृत प्रतिनिधी पाहिजे. जनरली मी असं सगळ्यांना सांगतो की कृष्ण जे पुस्तक आहे ना ते तुम्ही वाचू नका. त्याची हिस्ट्री अशी आहे, ते श्रीमद भागवतमचा तो 10वा स्कंद आहे तसा. आणि प्रभुपादांना वाटलं की माझं वय आता इतकं झालेलं आहे की मला हे सगळं भाषांतर करणे शक्यच नाही, म्हणून त्यांनी पहिल्यांदा 10व्या स्कंदाचं भाषांतर केलं, त्याला कृष्ण पुस्तकामध्ये प्रकाशित केलं. परंतु नंतर त्यांना इतके शिष्य भेटले, त्यांनी त्यांचं काम इतकं सोपं केलं, त्यांना भरपूर वेळ मिळाला ट्रान्सलेशनला, भाषांतराला. त्यांनी पहिले 9 स्कंद पुन्हा प्रॉपरली अगदी व्यवस्थितपणे ट्रान्सलेट केलं. आणि श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्येच प्रभुपाद जवळजवळ 10 वेळा सांगतात, मे बी 10 पेक्षा जास्त असेल, मला तर आठवते 10 वेळा, की 10वा स्कंद भागवतमचा डायरेक्टली वाचू नका, पहिल्या स्कंदापासून सगळे वाचा, मग 10वा स्कंद वाचा. मग आता आपण हे कृष्ण पुस्तक का वितरण करतोय, ऍक्च्युली थोडस त्याच्यावरती कंट्रोल केलं पाहिजे. परंतु पुस्तक वितरण, आजकाल पुस्तक वितरण लोकांनी पुस्तक वाचावं या हेतून केलेलंच नसतं. तर जे तुम्ही सिरियस भक्ती करायचा प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी ही एक सूचना आहे की तुम्ही त्या लेवलला असाल, भागवतम ऍटलिस्ट श्रीमद भागवतमचे 3 ते 4 स्कंद वाचलेले असाल तर तुम्ही वाचा, काही हरकत नाही. परंतु प्रभुपादांनी तर सांगितलंय की पहिले 9 स्कंद वाचून त्याचं चिंतन करून ते आचरणात आणल्याशिवाय 10वा स्कंद श्रीमद भागवतमचा कुणी वाचूच नाही. कारण त्या 10व्या स्कंदामध्ये देखील खूप अशी वर्णन आहेत ज्याच्यामुळे तुम्ही विचलित होऊ शकता. जसं आता तुमच्या मनामध्ये जसं संभ्रम निर्माण झाला, हे जर तुम्ही भागवतमचा पहिला 2रा स्कंद वाचला तर तुम्हाला असे प्रश्न निर्माण होणार नाही. त्याच्यामध्ये हे प्रभुपादांनी सगळं क्लिअर केलेलं आहे, का केलं पाहिजे, कसं केलं नसलं पाहिजे, का केलं नसलं पाहिजे. तुम्ही जर आपल्या लहान मुलांसाठी वाचत असाल तर स्टोरी फॉर्म मध्ये भागवतम आहे, किंवा स्टोरी फॉर्म मध्ये श्रीमद भागवतमचा 10वा स्कंद आहे, ते वाचा लहान मुलांना झोपताना रोज. तुम्ही पण वाचा, चालेल, झोपताना रोज भगवंतांची स्टोरी वाचावी, स्वप्नात पण मग भगवंत येतात. परंतु डिटेल डीप मध्ये जाऊन हे जे फिलॉसॉफिकल डिस्कशन आहे ना, जसं की श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदाचा 33वा अध्याय, त्यानंतर 84वा अध्याय, 85वा अध्याय, हे नवीन भक्तासाठी नाही आहे ऍक्च्युली. ज्याने भागवतमचे पहिले 9 स्कंद वाचन केलेले नाही आहेत, श्रवण केले नाही, त्याच्यासाठी नाही आहे. ही थोडी सावधानता बाळगा. हरे कृष्ण. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हॅलो, हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. काल मी आपणास प्रत्यक्ष इथे भेटू शकलो, परंतु काल महत्वाचं जे विचारायचं तेच राहून गेलं. त्याचाच आता एका भक्ताने विचारलं की नामस्मरणासाठी नामस्मरण कसं करायचं, आणि तेच मी काल मुख्य विचारायला आलो, तेच विसरून गेलो. आणि आता योगायोगाने आज तोच प्रश्न इथे विचारलेला आहे. तर त्याच्यावरती तुम्ही पूर्वी कधी लेक्चर दिलेला आहे, त्याचा संदर्भ हेडिंग काय आहे, जेणेकरून मी ते युट्यूब मध्ये शोधेन. ध्वनीद्वारे मुक्ती असं असेल, ध्वनीद्वारे मुक्ती असं असेल. ते कृष्ण भावनेतील पहिले पाऊल या लेक्चरच्या सिरीज मध्ये असेल. पाहिजे तर मी ग्रुपवरती त्याचे लिंक टाकतो आता थोड्या वेळाने. ते सगळ्यांनी ऐका, सगळ्यांनी तो लेक्चर ऐका, आणि सगळ्यांनी तो लेक्चर रिपीटेडली ऐका. ऍक्च्युली तो लेक्चर मी तो लेक्चर दिलाय 10 ते 15 वेळेला, तरी पण अजून मला तो लेक्चर द्यावासा वाटतो. इतकं सुंदर त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे श्रीमद भागवतम मध्ये भगवान कपिल देवानी. तर ती लिंक पाठवतो मी, तुम्ही सगळ्यांनी ऐका, रिपीटेडली ऐका. 1-2दा ऐकून ते समजणार नाही, रिपीटेडली ऐका. त्याच्यामध्ये नाम जपाचं सायन्स दिलेलं आहे. परंतु शुद्ध नाम घेण्यासाठी जसं मी आता सांगितलं त्यात पण थोडीशी चर्चा केलेली आहे. परंतु आता मी जसं सांगितलं 10 नाम अपराध रोज सकाळी वाचायचे,
आणि स्वतःचं चिंतन स्वतः करायचं, यातलं कुठलं मी अपराध करतोय का. तुम्हाला स्वतःला जमत नसेल, अजूनही खूप अहंकार असेल, ममत्व असेल, तर आपल्या गुरुंना विचारा, तुम्हाला काय वाटतं मी यातले अजून कुठल्या अपराध करतोय का. करत असेल तर मला करेक्ट करा गुरु महाराज, असं आपण अप्रोच झालं पाहिजे. गुरु याच्यासाठीच असतो, कळलं का लक्षात, आपली प्रगती करण्यासाठी. 10 नामअपराध तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, किंवा गुगल वरती सर्च करा 10 नामअपराध, पद्मपुराण येतं 10 नामअपराध. आणि 10 नामअपराधावरती पण एक लेक्चर दिलेला आहे आपण त्याच सिरीज मध्ये, तो पण ऐका. कारण हे 10 नामअपराध डिटेलमध्ये समजावून घेणे पण खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते अपराधाचा नक्की अर्थ काय. ते दोन्ही लिंक पाहिजे तर मी शोधून पाठवतो ग्रुपमध्ये तुम्ही सगळ्यांना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. उप्स. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, नामस्मरण करताना बॅकग्राऊंडला किती विचार मला करत, जरा बॅकग्राऊंडला विचार चालू असतात, नंतर हळूहळू कमी असतात, म्हणजे तो पण अपराध मध्ये येतो का? येस हरे येस. अपिप्रमाद. 10 नामअपराध तुम्ही रोज म्हणत नाही का सकाळी? म्हणत जावा. नाही नाही, आता वाचायला पाहिजे. हो, नो 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 नो, 1 मिनिट पण लागत नाही. रोज सकाळी उठून मंगलारती करायची, सगळ्यांना कंपल्सरी आहे. परंतु ते करत नसाल काही हरकत नाही, रोज सकाळी उठून ऍटलिस्ट तुळशी पूजा करा, शिक्षाष्टकम म्हणा. शिक्षाष्टकम म्हणायला 1 मिनिट लागतो, 60 सेकंड्स. त्यानंतर 10 नामअपराध म्हणा, ते 10 नामअपराध पण म्हणायला 1 मिनिट लागतो. त्यानंतर जप करा. ध्यानपूर्वक जप न करणे हा 10वा नामअपराध आहे. मग आता हे फिक्स कसं करायचं? कसले विचार येतात ते विचार घालवायचे, त्याचा संग बंद करायचा, मग ते विचार जातात, मग ध्यानपूर्वक जप करू शकतो आपण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काय सांगायचंय? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता जसं की आता हे नाम जपावरती द्यायचे असते त्याच्याबद्दलच माहिती विचारायची की आपण नाम जप करताना म्हणजे आपण आपल्याकडून काही अपराध होतो तर त्यावेळेस नाम जपावरती खूपच परिणाम होतो. कधी कधी ते नाम जप सुटतं पण त्याच्या मागची कारण खूप असतात. जसं की आपण एखादा अपराध केला मग त्याचं गिल्ट आपल्याला असते की असा अपराध नाही का, की आपण आपल्याला अपराध झालाय. आता आपण नाम जप करत असताना आपल्याकडून अपराध झाला तर आपल्या ते शिक्षा असते वगैरे नाही का, त्याचे डबल मिळते असं सांगितलं होतं. तर मग हे नामजप सुटतं कधीतरी, तर मग अशा वेळेस आपण ते सुटलेलं नामजप कंटिन्यू करण्यासाठी म्हणजे कंटिन्यू केलं पाहिजे का, जरी आपल्याकडून अपराध होत असतील तरी? कारण जर आपण आता सध्याच्या युगामध्ये नामजप हा यज्ञ सांगितलाय, तर हा यज्ञ जरी आपल्याकडून आता सध्या सिद्ध होत नाही सुरुवातीला, पण जर आपल्याकडून अपराध होत असताना पण आपण ते सोडायचं नाही, त्याच्याबद्दल सांगा. या भौतिक जगामध्ये विशेष करून कलियुगामध्ये एकही व्यक्ती अशी नाही जो अपराध रहित पहिल्या दिवसापासून जप करतो. सगळे अपराध करूनच जप करायला, सगळ्यांची सुरुवात अशीच असते. हळूहळू आपल्याला ते बंद करायचे, हा त्यामागचं लॉजिक आहे. पहिल्या दिवसापासून मी अपराध करायचे सगळे बंद करतो मगच जप करतो, दॅट्स नॉट पॉसिबल. कारण हे अपराध बंद करायला मदत करतं नामजप. त्यामुळे जप सोडायचं नाही. मी काल एखाद्याशी खोटं बोललो, मग आजपासून मी खोटच बोलत राहतो, आजपासून मी खरं बोलणारच नाही, याला लॉजिक म्हणत नाही. उलट तुम्हाला त्याचं वाईट वाटतंय, मग आजपासून बोलणार नाही, आजपासून मी करणार नाही, याला लॉजिक म्हणतात. भगवंत हे भक्त वत्सल आहेत, परम कृपाळू आहेत, परम दयाळू आहेत. आपल्याकडून जी चूक झाली ती भगवंतांच्या चरण कमलांवरती डोकं टेकून मान्य करायची
आणि वचन द्यायचं की आजपासून हे मी पुन्हा करणार नाही. मग सगळं भगवंत बघून घेतात. आपण निश्चिंत मनाने पुन्हा जप करायचं. ज्याला वाटत असतं ना मी अपराध केला आता मी जपच करू शकत नाही, हा त्याचा पलायनवाद असतो. ऍक्च्युली हा त्याचा स्वार्थ असतो. भगवंत सगळ्यांच्या वरती कृपा करायला आलेत. भगवंत म्हणतात अपिचेत सुदुराचार. नुसता दुराचारी नाही, सुदुराचार. महाभयानक पाप केलेलं जरी त्याने असेल, काही पण असू दे, मग ते महाभयानक, ज्याला आपण एकदम खालच्या पातळीचं निंद्य काम म्हणतो, ते जरी केलेलं असला तरी त्याला जप करायची परवानगी आहे. त्याला भगवंतांकडे पुन्हा यायची परवानगी आहे. असाच व्यक्ती भगवंतांपासून दूर जाऊ शकतो ज्याची स्वतःची इच्छा नाही आहे भगवंतांजवळ जायची. मग त्यासाठी तू काही पण कारण सांगतो. मी काल अपराध केला, मग आज मला जप करावंसं वाटत नाही. अरे आज तर काल अपराध केला, मग आज तुला डबल जप करावंसं वाटला पाहिजे, खरोखर वाईट वाटत असेल तर. नाही, भगवंतांसमोर डोकं टेकवायचं, अगदी शुद्ध मनाने मान्य करायचं की मी चूक केली, मी आजपासून पुढे करणार नाही. भगवंत पुन्हा करण्याला माफ करत नाहीत बरं का. अगदी प्रामाणिकपणे मान्य करायचं. जसं भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं जगाई मदाईला, मी तुमचा उद्धार करतो एका अटीवरती, उद्यापासून यातली काही कामं करायची नाही. तसंच आहे सेम आपलं. भगवंत आपला उद्धार करतात जेव्हा आपण प्रामाणिकपणे मान्य करतो, उद्यापासून मी यातलं काही गैरवर्तन करणार नाही. आज चुकून झालं माझ्याकडून, उद्यापासून मी काही करणार नाही. याला प्रामाणिकता म्हणतात. नसेल तर तुम्ही जे एक्सप्लेन केलं त्याला पलायनवाद म्हणतात, पळून जायची इच्छा म्हणतात. पळून जायचं नाही आपल्याला. आणि पळून जाणार कुठे? या भौतिक जगामध्ये दुसरीकडे कुठे मार्ग नाही. भगवंतांच्या चरणात परत यावंच लागतं, कितीही पळून गेला तरी. मग आज गिल्टी फील होतंय ना, मग आजच पडा भगवंतांच्या पायावरती, माफी मागा, म्हणा पुन्हा हे चूक परत कधीच होणार नाही, आणि दृढतेने जप करा. आणि मग ती पुन्हा चूक होऊ नये याची पूर्ण काळजी घ्या. पुन्हा जर ती चूक झाली, त्याला म्हणतात नामनो बलाद्यस्य ही पाप बुद्धी. नाम जपाच्या बळावरती पाप कर्म करणे. त्याच्यासाठी संघ बदला, वाचन करा, श्रवण करा. नुकसान झालं, तपस्या करावी लागली, ते कार्य पुन्हा करू नका. एकदा भगवंतांची माफी मागितली ना, पुन्हा करायचं नाही. बस एवढंच आहे लॉजिक त्याच्या मागे. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, हे जे 10 नाम अपराधी, त्यामध्ये एक जो आहे की अश्रद्धाळू लोकांना नामजपाचं महिमा सांगायचं नाही, तर मग प्रसाद किंवा त्याचं काही, कारण बहुतेक सगळे 90% तर अश्रद्धाळूच आहेत, मग आपण बोलायचंच नाही का? येस, त्यांना समजावून सांगायचं की हे जग दुःखालय कसं आहे. जसं आपण आपल्याला देखील समजावून सांगितलं जातंय. आता तुमची काहीतरी सुकृती होती म्हणून तुम्ही नाम जपाला लगेच घेतलं, परंतु एखाद्याला तर पटलं पाहिजे ना की हे जग दुःखाचं आलय आहे. इथे कितीही मी धडपडलो इंद्रिय तृप्तीसाठी, तर इथे आनंद सुख कधीच मिळणार नाही. मग मार्ग कोणता आहे, असा तो विश्लेषण करून तो तिथे आला पाहिजे, मग त्याला पटतं. नाम जपाची महिमा एखाद्या अश्रद्धाळू व्यक्तीला सांगायची नाही याचा अर्थ प्रचार करायचा नाही असं नसतो. भगवंत तमो आणि रजोगुणांनी खच्चून भरलेल्या अशा देशामध्ये जाऊन प्रभुपादांना प्रचार करायचा आदेश दिला भगवंतांनी, आणि प्रभुपाद गेले. जिथला प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मांसाहार करत होता, त्यांच्यामध्ये बसून प्रभुपादांनी हे नाही सांगितलं जप करा. प्रभुपादांनी सांगितलं बसा, तुम्हाला मी सांगतो हे पाप का करायचं नसतं, हे विषारी अन्न का खायचं नसतं, ही इंडस्ट्री का चालवायची नसते. हे कोणी सांगितलंय? प्रभुपादांनी सांगितलंय. हे पहिल्यांदा आपण सांगा. आपल्या घरातल्या पण बऱ्याच जणांना पटत नाही, आपल्या घरातल्यांना पण पटवून द्यायचं की हे बघ बाबा, तू स्वार्थी राहिलास, तू द्वेष केलास दुसऱ्याचा, तर तुझ्याच मनाला त्रास होणार आहे. हे लॉजिक समजावून घे.
मग तो म्हणेल या जगात स्वार्थी राहिल्याशिवाय जगूच शकत नाही, माझ्याकडे मार्ग आहे, मी तुला दाखवतो ये. भगवंतांनी हा मार्ग भगवद्गीतेत सांगितलाय. माझ्या नावाचा जप कर म्हणजे तू स्वार्थी राहणार नाहीस. थोडस ट्राय करून बघ. हळूहळू त्याला श्रद्धेच्या लेवलला आणायचं आणि मग नाम द्यायचा असतो. ज्याला श्रद्धाच नाही तो औषध घेईल कसा? होय नाही. तुम्ही सांगायला गेला की हा डॉक्टर खूप चांगला आहे हाडांचा, ह्याच्याकडे जावा, तो म्हणेल थर्ड क्लास डॉक्टर आहे. आधी त्याला पटवून द्यावं लागतं की बाबा तुला हाडाचा आजार आहे आणि या आजारावरती तू कुठल्याही डॉक्टरकडे गेलास, चल जाऊन येऊया वाटल्यास, तुला काही परिणाम होणार नाही, हा एकटाच आहे, तो तुला दुरुस्त करू शकतो. मग त्याचं मन थोडंसं सॉफ्ट होतं आणि मन थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर मग त्याला औषध द्यायचं असतं. ही पद्धती असते. श्रील प्रभुपादांच्या प्रत्येक लेक्चरमध्ये भगवद्गीतेमध्ये तुम्हाला हीच पद्धती आढळेल. आपण काय करतो, जबरदस्तीने डायरेक्टली करायला सांगतो आणि बरेचसे लोक करतात, सोडून देतात, नावं ठेवतात, नाम जपाला नावं ठेवतात, भगवंतांना नावं ठेवतात, श्रील प्रभुपादांना नावं ठेवतात. मग तो खूप मोठा अपराध होतो ना, हो की नाही? एक ज्याला श्रद्धाच नाही त्याला तुम्ही सांगायला गेलं, जसं आता हा व्यक्ती म्हणाला तो कुठला डॉक्टर, तसं तुम्हाला कुणी म्हटलं कुठला तुमचा श्रीकृष्ण, माहित आहे आम्हाला 16,000 राण्या स्वतः करून बसलेला, तुम्हाला वाईट वाटणार नाही? मग हे होऊ नये म्हणून या जगातल्या प्रत्येक व्यक्ती ज्या स्टेजला आहे त्या स्टेज प्रमाणे त्याला थोडस प्रबोधन करावं लागतं, त्याला थोडस शिकवावं लागतं, त्याला श्रद्धेच्या पहिल्या पायरीवरती आणावं लागतं, मग भगवंतांचं नाम द्यायचं असतं. आता सध्या जे आपण करतोय ते खूप चुकीचं करतोय. आला त्याला नाम जप करायला लावायचं, आला त्याला नाम जप करायला लावायचं. नगर संकीर्तन करा, चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय. नगर संकीर्तन करा, दुसऱ्यांच्या कानावर पडू दे नाम, नगर संकीर्तन करा, मोठ्याने जप करा, मुंगीपासून माशांपासून तुमच्या घरातल्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या नाव कानावरती नाम पडू दे, परंतु त्यांना जबरदस्ती करू नका जोपर्यंत ते श्रद्धेच्या स्टेजवरती येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. कृष्ण